हॅलो, जय शिवराय सर. हां, जय शिवराय सर. बोला ना. सर, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोनसुद्धा येत होते, की सर 5 योजनेचे पैसे येणार. असे सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि शेतकरी आपल्याला विचारत आहे, की सर याच्यामध्ये किती तथ्यता आहे? तर मी तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांचा जो प्रश्न आलेला आहे, म्हणजे 5 योजनेचे जे प्रश्न आहे, हं, मी हं. ते तुम्हाला विचारणार आहे आणि तुम्ही डिटेलमध्ये शेतकऱ्यांना माहिती द्या सर. हो सर, विचारा. तर सर, सर्वात माझा जो प्रथम प्रश्न आहे, तो म्हणजे नमो शेतकरी. कारण की नमो शेतकरी बरेचसे दिवस झाले आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही हप्ता जमा झालेला नाही. तर याच्याबाबत सांगावे सर तुम्ही. हां, नक्कीच आपण पाहतोय नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता जो थकीत आहे, तर तो जवळपास 5 ते 6 महिने झाले थकीत पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर असा प्रश्न पडलेला आहे, की नमो शेतकरी योजना आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी येणार? हो, बरेच सारे दिवस झाले शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. पण आता अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. बरोबर. नमो शेतकरी योजनेचा हप्ता 5 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. हं, त्यासाठी शेतकऱ्यांना लँड सीडिंग असेल, आधार सीडिंग असेल, के-वाय-सी असेल किंवा ज्यांच्याकडे फार्मर आयडी असणं महत्त्वाचं आहे. ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना करायच्या आहेत. याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत, ते सर्वप्रथम बघूयात. लाभार्थी यादी राज्य सरकारच्या कृषी विभागाने हो. स्पष्टपणे सांगलेली आहे. आधीचे 92 लाख शेतकरी पात्र होते, परंतु त्याच्यामध्ये काही शेतकरी सरकारने अपात्र केलेले आहेत आणि आत्ता अंतिम पात्र यादी जाहीर झालेली आहे, ज्याच्यामध्ये 90,42,041 शेतकरी पात्र झालेले आहेत. आणि आता हालचाल का सुरू झाली हे सर्वप्रथम बघूया. 5 फेब्रुवारी राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे बरोबर. वितरणाच्या कामाला प्रचंड वेग आलेला आहे. त्यामुळे पात्रतेच्या अटी ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे, ज्यांच्याकडे पीएम किसानचे पैसे अगोदरचे मिळाले त्यांनाच हा हप्ता येणार आहे. हो. याचबरोबर प्रशासकीय तयारी आणि निधी वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 1800 कोटी रुपयाची निधीची मागणी आहे आणि सद्यस्थिती मागणी मान्य आणि आर-एफ-टीवर स्वाक्षरी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे निधी वितरणाच्या विनंतीचे आर-एफ-टी काम पूर्ण झाले असून यंत्रणा पैसे पाठवण्यासाठी सज्ज आहे आणि एकूण बरोबर. 1800 कोटी रुपयाची निधी मंजूर झालेली आहे. हो. याचबरोबर आता पैसे 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी किंवा 5 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही क्षणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो सर. हां, हां. आणि सर त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो मुख्य प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे पीक विमा कधी मिळणार आणि हे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार? तर याच्याबाबत हां. सविस्तर सांगावे सर. राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्यातला असा कोणताही जिल्हा नाही ज्याच्यामध्ये 34% पेक्षा कमी नुकसान नाही. त्यामुळे राज्यातले सर्व जिल्हे 34% पेक्षा नुकसानग्रस्त जास्त जिल्हे आहेत. त्यामुळे 34% पेक्षा जास्त नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये किमान ₹17,500 प्रति हेक्टरपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार. याच्यामध्ये विदर्भातले 5 जिल्हे, पूर्व विदर्भातले 6 जिल्हे म्हणजे विदर्भ आणि पूर्व विदर्भातले एकूण 11 जिल्हे, मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि एकूण महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा मक्का असेल, या सर्व पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हो. आणि सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. कृषी विभागाने सुद्धा राज्यातल्या 34 जिल्ह्याची उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर केलेली आहे. राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान सुद्धा विमा कंपन्यांना दिलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे. पण आता बरोबर. फक्त पीएम प्रधानमंत्री फसल पीक विमा म्हणजे या संकेतस्थळावरती काही तांत्रिक अडचण आहे. त्यामुळे पीक विमा वाटपाला विलंब झाला आहे, असं कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. हो. त्यामुळे हा पीक विमा वाटप व्हायला विलंब लागू शकतो. परंतु येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये हे संकेतस्थळ व्यवस्थित सुरळीत चालू होईल आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यामुळे बरोबर. किमान 17,500चा पीक विमा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटप होणार असं त्यांनी सांगितलं. आता वाटप किती होतो ते सुद्धा आपलं बघण्यासारखं आहे. पण सध्या पीक विमा वाटप होणार आहे सर. बरोबर. आणि सर त्याचबरोबर आपल्याला जो तिसरा प्रश्न आलेला आहे, ते मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणींच्या माध्यमातून हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं आहे, की सर 3 महिन्याचे पैसे एकत्र येणार होते, परंतु आम्हाला एकाच महिन्याचे भेटले. काही-काही महिलांना मिळाले बी सुद्धा नाही. तर त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न आले होते, तर त्यांना सुद्धा सविस्तर माहिती हं. द्याल सर. तर नक्कीच आपण पाहतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यात जवळपास 2,20,00,000 महिला सुरुवातीला पात्र केल्या. त्यानंतर पुन्हा काही महिला अपात्र केल्या आणि सध्या जे पात्र महिला आहेत त्या जवळपास 1,80,00,000 महिला पात्र आहेत आणि एवढ्या महिलांच्या खात्यामध्ये जवळपास नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा हप्ता ऑलरेडी ₹1,500 जमा झालेला आहे. हो. ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीच्या लाभार्थी होता
त्यांना 500-500 रुपये महिन्याचे जमा झालेले आहेत. पण आता जो जानेवारीचा महिना जो आहे, तर सरकार सांगत होतं की मकर संक्रांतीपर्यंत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तिन्ही महिन्याचे आम्ही हप्ते देणार. परंतु बरोबर. तसं काही झालं नाही. नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, परंतु जानेवारीचा हप्ता पेंडिंग पडलेला आहे. त्यामुळे जानेवारीचा हप्ता कधी येणार असंही बोललं जात आहे. परंतु जवळपास 5 फेब्रुवारीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत, त्या महिलांच्या खात्यामध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा जो हप्ता पेंडिंग आहे, तर तो ₹1,500 महिना महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर. हं, बरोबर. आणि हं. सर चौथा प्रश्न विचारण्याच्या आधी मी शेतकऱ्यांना थोडीशी माहिती देणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण की आपण असेच व्हिडिओ आणत राहतो. आणि सर जो माझा चौथा प्रश्न आहे, तो म्हणजे 31,628 कोटीचा जो पॅकेज आहे, जे शेतकऱ्यांना मिळालं होतं. तर हं. काही शेतकऱ्यांना कमी मिळालं होतं. तर देवेंद्र फडणवीस सरांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं, की बुवा आम्ही पुन्हा डबल वाटप करू. तर त्याच्याबाबत काय सांगणार? तर नक्कीच आपण या पॅकेज संदर्भामध्ये मी बोलू इच्छितो. आपण पाहतोय राज्याचं मागं हिवाळी अधिवेशन झालं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हं. 20,000 कोटींचं त्यांनी पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या आणि त्या 20,000 कोटींच्या पुरवण्या मागण्यामध्ये 14,500 कोटी रुपये वाटप झाल्याची माहिती सुद्धा अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी दिलेली होती. बरोबर सर? बरोबर. तर त्याच्यामध्ये अद्यापही 6,500 कोटी रुपये वाटप बाकी आहेत. त्यांनी सांगितलं की काही दिवसामध्ये आम्ही ते उर्वरित जे पॅकेजमधले जे पैसे ते 6,500 कोटी रुपये जे बाकी आहेत, तर ते आम्ही काही दिवसामध्ये वाटप करू. पण ते अद्यापही वाटप सुरू झालेले नव्हते. त्यामुळे हे सुद्धा 5 फेब्रुवारीपर्यंत जे पॅकेजमधले जे पैसे होते, जसं तुम्ही सुरुवातीला बोललात, की पॅकेजमधले काही शेतकऱ्यांना पैसे भेटलेत, काही शेतकऱ्यांना भेटले नाही. आता कुणाला नाही भेटले, की ज्यांचं सामायिक क्षेत्र होतं त्यांना नाही भेटले, ज्यांच्याकडे फार्मर आयडी नव्हता, ज्यांना केवायसी करावी लागत होती. मग त्या असे जे रखडलेले शेतकरी होते पॅकेजमध्ये, ज्यांना पैसे वाटप झाले नाही. मग हो. असे 6,500 कोटी रुपये वाटप बाकी आहे सर आणि ते काही दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या 5 फेब्रुवारीपर्यंत वाटप होण्याची शक्यता आहे आणि बरोबर. याच्यामध्ये सांगितलं होतं, हे जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा सरकारने या पॅकेजची संपूर्ण नुकसानीची आकडेवारी संपूर्ण दिलेली होती सर. तर बरोबर. ते 5 फेब्रुवारीपर्यंत वाटप होऊ शकतं. हो. आणि सर त्याचबरोबर 31,628 कोटीमध्ये एक रब्बी अनुदान म्हणून असं काही होतं, तर ते कधी मिळणार शेतकऱ्यांना? समजा काही हो, शेतकऱ्यांना हो. मिळालं, पण काही शेतकऱ्यांना राहिलेलं आहे अद्याप. हां, हां. त्या पॅकेजमध्ये सर राज्य सरकारने रब्बी अनुदानासाठी 9,300 कोटी रुपयांची तरतूद केली होती, बरोबर. हो. तर त्या 9,300 कोटींच्या तरतुदीमध्ये राज्य सरकारने रब्बी अनुदान हेक्टरी ₹10,000 आणि 3 हेक्टर असेल तर ₹30,000 ची मंजुरी राज्य सरकारने दिलेली होती. बरोबर. तर त्या अनुदानामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी होता आणि फार्मर आयडी असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा झाले. पण हो. कमी प्रमाणामध्ये झाले. जवळपास ₹10,000 जमा व्हायला पाहिजे होते, पण 5-5, ₹6,000 कमी प्रमाणात नुकसानीप्रमाणे तो पैसे जमा झाले. मग त्यांचे उर्वरित जे पैसे होते काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, काहींचे बाकी आहेत. मग बरोबर. ज्यांचे बाकी आहेत त्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत जमा होतील आणि याचबरोबर काही शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत म्हणजे ज्यांचे काही कामं अडचणीमुळे राहिले होते किंवा के-वाय-सीमुळे राहिले होते, तर त्यांचेही पैसे जे रब्बीचं अनुदान जे होतं, ते हो. उर्वरित ते त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि बरोबर. एकूण 9,300 कोटींचं पॅकेज राज्य सरकारने रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर केलं होतं आणि जवळपास 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी या पॅकेजसाठी आणि या अनुदानासाठी पात्र झाले होते सर. बरोबर. आणि सर हे सर्व योजनाचे मिळून म्हणजे शेतकऱ्यांना कोणकोणते कागदपत्र रेडी ठेवायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार, तर त्याच्याबाबत थोडक्यात माहिती द्यावी? सध्या शेतकऱ्यांना कुठलेही कागदपत्र ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त आता जे पेमेंट सरकारकडून जे येणं बाकी आहे, तर हो. त्याची फक्त वाट बघायची आहे सर. बरोबर सर. आणि शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच सर. धन्यवाद.